नेमकी ती घटना आणि काय आपल्याकडे माहिती आहे त्याच्याबद्दल? नमस्कार. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मोठ्या प्रमाणाने जे भाविक आहे ते काल दिवसापासून सकाळपासून इथे शिव जन्मस्थळ जे आहे त्या दर्शनासाठी शिवनेरी गड किल्ल्यावर येत आणि रात्रीसुद्धा ते कंटिन्यूअस ज्योती घेऊन ये जा चालू होता भाविकाचा. त्यातून सकाळी 3-3:30चे दरम्यान एक ग्रुप जे ज्योती घेऊन आला होता तो खाली जात होता. ते स्पीडने जात होता. स्पीडने जात असताना आमच्या त्या ठिकाणी एक पोलीस सब इन्स्पेक्टर आणि 6 लोकांची टीम होती. मीना दरवाजा ज्या ठिकाणी आहे जिथून डिसेंड केला जाते सुरुवातीला, त्या ठिकाणी त्यांना हळू जाण्यासाठी आणि थांबण्याचा प्रयत्न केला, पण ते जास्त लोक होते. जास्त लोक असल्यामुळे वरून एकाने धक्का मारला. त्याच्यात 4-5 लोक तिकडे पडले. कोणी खाली पडला नाही, पण पायथ्याऱ्या ते बाजूला तिकडे पडले. त्यामध्ये 3 लोकांना पायाला मार लागली आहे. एकाचा पाया मोडला आहे आणि 2 लोकांची किरकोळ जखमी आहे, पॅरा त्याशिवाय आहे. आता पोलीस बंदोबस्त अगोदर पण त्यावेळी होता, आतासुद्धा वाढवण्यात आलेला आहे. सर्व सुखरूप चालू आहे आणि कंट्रोल पद्धतीने जे आहे ते लोकांना सोडला जात आहे. माझ्या सर्वाला आव्हान आहे, इथे वयस्कर माणूस पण येत आहे, लहान मुले पण येत आहे, महिला पण येत आहे. ते कृपा करून आपण परत जाते वेळी, आता खालून वर येते वेळी तर सर्वजण एक नियमित स्पीडने येत आहे. ते धावत येऊ शकत नाही आहे एका पॉईंटच्या पुढे, परंतु खाली जेताना घाईने जाऊ नये आम्ही वारंवार आवाहन करतो. PA सिस्टमवर वारंवार अनाउन्समेंट करतो. तरीसुद्धा काही वेळी युवक जे आहे ते उत्साहामध्ये म्हणजे घाईने खाली जात आहे. कृपा करून घाईने पाथऱ्यावर जाऊ नये. आता त्या ठिकाणी एकाचा पाया घसरल्यामुळे 3 लोकांना किरकोळ जखम लागली आहे. तर कृपा करून खाली धावत जाऊ नका, हळू जावा. मी वारंवार PA सिस्टमवर सूचना देतोय. कृपा सर्वांना